नमस्कार मैत्रिणींनो, स्वाद महाराष्ट्राचा चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळी सणानिमित्त महाराष्ट्राची पारंपरिक आणि चविष्ट होळी स्पेशल थाली बनवणार आहोत. या थाळीत तुम्हाला मिळेल पुरणपोळी, मसाले वांग्याची भाजी, कढी, भजे, वडे, लेमन राईस आणि पोळी. सर्वप्रथम आपण होळी स्पेशल पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी एका पातेल्यात मी एक वाटी चणा डाळ घेतली आहे. चण्याची डाळ छान स्वच्छ 3 ते पाण्याने धुवून घ्यायची. इथे मी चण्याची डाळ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतली आहे. त्यामध्ये जर मी 1 वाटी चण्याची डाळ आहे तर 2 वाट्या आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. 2.5 वाट्या घातल्या तरी चालेल. मग थोडी हळद मिक्स करायची आहे आणि 1 चमचा तेल आपल्याला टाकायचं आहे. तेल टाकल्याने काय होते, आपली जी ही डाळ आहे मऊसर शिजते. आता कुकरमध्ये आपण 6 ते 7 शिट्ट्या काढून घेऊया. इथे मी कुकर लावलेला आहे आणि 6 ते 7 शिट्ट्या मी इथे काढून घेणार आहे. आता माझी डाळ इथे झालेली आहे. थोडं चेक करून घेऊया. ही डाळ जर अशी व्यवस्थित फुटल्या गेली म्हणजे समजायची की डाळ झाली. आता यातलं जे हे पाणी आहे हे सगळं मी काढून घेणार आहे. एका पातेल्या चाळणीमध्ये मी हे डाळ काढून घेतली आहे, म्हणजे सगळं पाणी निथळायला ठेवलं आहे. आता पुरण बनवायला सुरुवात करूया. कढईमध्ये 1 वाटी जर डाळ घेतली असेल तर 1च वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गूळ वितळायला सुरुवात झाली की यामध्ये मी ती जी डाळ आहे त्याला मिक्स करून घेणार आहे. आता छान पुरण आपल्याला शिजू द्यायचं आहे. गूळ छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला याला हलवतच राहायचं आहे, कारण हे लगेच खालून लागू शकतं, जळू शकतं. त्यामुळे आपल्याला इथे राहायचं आहे. मधून मधून मी हलवत आहे, कारण मला हे पाकास येताना दिसते. पूर्ण गूळ वितळेपर्यंत आपल्याला ही डाळ याच्यात शिजवायची आहे. आता यामध्ये मी विलायचीचे दाणे टाकले आहे आणि जायफळ किसून घेतलं आहे. ते जायफळचं किसलेलं पावडर पण मी यामध्ये घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. आता आपलं पुरण छान होतच आलेलं आहे. आपलं पुरण छान पाकास आलेलं आहे. यामध्ये आता जायफळ पावडर मिक्स करूया. तर जायफळ पावडर सोबत थोडंसं मीठ मी इथे घालते आणि मिक्स करून घेते. आता इथे डाळ पूर्णपणे शिजतच आलेली आहे, तुम्ही बघू शकता. मध्ये मध्ये हलवून घेतलं की काय होतं, ते पाणी सगळं चाललं जातं आणि छान आपलं पुरण इथे रेडी होतं. पुरण जमलं की पोळी छान जमते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे हे पुरण शिजवणे आहे. आता इथे आपलं पुरण पूर्णपणे रेडी आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि त्या चाळणीमध्येच हे पुरण काढून घेऊया आणि चाळणीच्या साहाय्याने याला मऊसर करून घेऊया. इथे मी पूर्ण पुरण चाळणीमध्ये काढून घेतले आणि चमच्याने मिक्स करून हे पुरण मऊसर बनवून घेते. चाळणीच्या माध्यमातून काय होईल की जो जाडसर भाग आहे तो वरती राहील आणि छान मऊ शिजलेलं पुरण खाली आपल्याला त्या पातेल्यामध्ये मिळेल. इथे पूर्णपणे
डाळ बारीक होईपर्यंत मी इथे फेटून घेणार आहे. बस आता आपलं झालेलंच आहे. हे बघा, जाडसर थोडं फेकून द्यायचं आणि मऊसर आपलं पुरण खाली रेडी आहे. चाळणीला पण काही पुरण लागलेलं असतं तर ते पण काढून घ्या. आता छान याचा एक गोळा बनवून घ्या. सुंदर असं पुरण आपलं रेडी आहे. त्याला मी एका छोट्या बाउलमध्ये आता काढून घेणार आहे. त्यासाठी एक बाउलमध्ये काढून घेतले आहे. इथे जे मी प्रमाण सांगितलं आहे ते म्हणजे 2 ते 3 व्यक्ती आरामात एक एक 2-2 पोळी खाऊ शकते त्यांचं आहे. जर तुमच्याकडे जास्त लोक असेल तर तुम्ही जास्त पुरण टाका. आता इथे मी पोळीसाठी कणिक घेतली आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालते आहे आणि ही कणिक मळून घेणार आहे. इथे आता माझी कणिक मळून झाली आहे. थोडं तेल टाकून मी त्याला सॉफ्ट करते आहे. सॉफ्ट झाली की त्याला पण मी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे. इथे आपली कणिक रेडी आहे. आता आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया. एक गोळा घ्यायचा, त्याला थोडं हाताने पसरवायचं आणि त्यामध्ये आपला जो पुरणाचा गोळा आहे तो टाकायचा आहे. इथे मी तो टाकलेला आहे आणि त्याला बंद करायचं आहे. हे बघा, इथे असं मी बंद करून घेते आहे. आता याला पीठ लावून, कणकीचं पीठ लावून आपण याला लाटून घेणार आहे. आमच्या नागपूरकडे थोड्या जाडसर पुरणपोळ्या असतात, एकदम पातळ पुरणपोळ्या नसतात. तसं त्याच्यामुळे मी माझ्या पद्धतीच्याच पुरणपोळ्या इथे तुम्हाला सांगते आहे. आता इथे माझी पुरणपोळी लाटून झालेली आहे. त्याला आपण ताव्यावर भाजून घेऊया. इथे थोडं तूप घालणार आहे. तूप लावून घेतलं की त्यावर मी ही पुरणपोळी भाजून घेणार आहे. पुरणपोळी दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायची आहे. मध्ये मध्ये चमच्याने आपल्याला हे फिरवत राहायचं आहे, कारण दोन्ही साईडनी आपल्या ज्या पुरणपोळी आहे ती भाजल्या गेली पाहिजे. परत तूप लावून घेतलं आहे आणि हिला पलटवून घेणार आहे मी. आता आपली पुरणपोळी बघा कशी फुगते आहे. अशी सॉफ्ट मऊसर पुरणपोळी सगळ्यांनाच आवडेल. तुम्ही पण घरी ट्राय करा. आता इथे छान पुरणपोळी आपली भाजून झालेली आहे. तिला एका प्लेटमध्ये मी काढून घेते. परत दुसरी पण भाजून घेऊया. तूप लावा. मी पण इथे तूप लावलेलं आहे. तूप पसरवून घेतले आहे. आता हिला पलटवून घेऊया. परत थोडं तूप इथे लावून घेऊया. छान अशी पुरणपोळी आपली फुगते आहे, तुम्ही बघू शकता. परत पलटवून घेते मी हिला. दोन्ही साईडनी जर पुरणपोळी भाजल्या गेली की ती छान होते, क्रिस्पी होते. इथे आपली पुरणपोळी झालेली आहे. परत मी एकदा पलटवून घेते. वा, खूप सुंदर अशी पुरणपोळी आपली इथे रेडी आहे.
परत एकदा पलटवून क्रिस्पी होईपर्यंत हिला भाजून घेते. आता आपण या पुरणपोळीला आपल्या प्लेटमध्ये काढून घेऊया. ती सुंदर आपल्या 2 पुरणपोळ्या रेडी आहे. आता नेक्स्ट आपल्याला भरले वांगे म्हणजे मसाले वांग्याची भाजी करून घेऊया. इथे मी 7-8 छोटे वांगे घेतले आहे. आता आपल्याला काय करायचं, याचं जे देठ आहे त्याला कापून घ्यायचं आहे आणि समोरच्या भागाने आपल्याला याला 2 चिरे लावायचे आहेत. सगळे वांगे असे चिरून घ्या आणि चेक करून घ्या ते खराब आहे की नाही. मी पण सगळे वांगे इथे चेक करून घेतले आहे आणि कापून घेतली आहे. आता इथे सगळे माझे वांगे चिरून झालेले आहे. आता आपण रश्श्यासाठी घेतला आहे. इथे 1 टोमॅटो कापून घेतला आहे आणि एक जे कांदा आहे त्याला मी असं 2 भागांनी कापून घेतला आहे. दुसरा पण कांदा मी तसाच कापून घेतला आहे. आता याला मी गॅसवर डायरेक्ट भाजून घेणार आहे. या दोन्ही कांद्याला मी डायरेक्ट गॅसवर भाजून घेणार आहे. असा मसाल्याची वांग्याची भाजी तुम्ही पहिल्यांदाच करत असाल कदाचित, तर करून बघा. खूप सुंदर टेस्ट याची होते. कांदा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता इथे आपला कांदा भाजून झालेला आहे. थोडा काळसर झाला की गॅस बंद करा आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता पेस्ट बनवूया. आता एका भांड्यामध्ये मी कांदा, 2-3 अद्रकचे तुकडे आणि टोमॅटो आणि अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे. याची पेस्ट बनवून घेऊ. आता माझी पेस्ट रेडी आहे. तुम्ही कलर बघू शकता, असा ब्लॅकमध्ये थोडासा हा कलर येतो. आता आपण वांग्यात भरणारा मसाला बनवून घेऊया. इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. त्यामध्ये तुम्हाला 1 चमचा तिखट घालायचं आहे, थोडीशी हळद, मीठ, जिरे पावडर, धने पावडर, थोडंसं तेल घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे. मी मीठ टाकायचं विसरली होती, मीठ टाकून घेते. आता याला मिक्स करून घेऊया. आणि हा जो मसाला आहे आपला, आता थोडा हाताने केला तरी चालेल, म्हणजे छान ते मिक्स होऊन जाते. आणि हा जो मसाला आहे आपल्याला, आता हा मसाला आपल्या वांग्यांमध्ये भरायचा आहे. थोडं उघडा आणि त्याला भरून घ्या. अशाप्रमाणे सगळ्या वांग्यांमध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे. इथे आता मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण फोडणी देऊया. आता एका पातेल्यामध्ये मी 2 ते 3 बुटले तेल घालणार आहे. तेल गरम झालं की आपल्याला जिरे मोहरी घालायची आहे. आता इथे माझं तेल थोडं गरम झालं आहे, तर मी इथे जिरे मोहरी घातली आहे. मोहरी तडतडायला सुरुवात झाली आहे. आता त्यामध्ये आपण मिक्स करूया कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट. आता छान मिक्स करून घ्या. मी इथे मिक्स करून घेतलं आहे. आता हा जो मसाला आहे हा मी इथे घालून घेणार आणि छान मिक्स करून घेणार आहे. तुम्ही कलर बघू शकता. इथे तेल जे सुटलेलं आहे ते सगळं तेल आता हा मसाला थोड्या वेळाने पिळून घेणार आहे. मध्ये मध्ये हलवत राहा. आता यामध्ये आपण घालूया 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा तिखट, हळद, धने पावडर, जिरे पावडर आणि थोडासा मसाला, मीठ.
आता याला मिक्स करून घेतलं आहे. आता हे जे तेल आहे हा मसाला त्याला पिळून घेणार आहे. आता जो आपला भरवा वांग्यामध्ये टाकलेला जो मसाला आपण बनवला होता तो पण यामध्ये जो उरला असेल तर टाकून घ्या आणि मिक्स करून घ्या. इथे तुम्ही बघू शकता माझ्या मसाल्याची कन्सिस्टन्सी किती सुंदर झाली आहे आणि कलर पण आला आहे. आता यामध्ये सगळे वांगे मी ठेवून घेणार आहे आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे, कारण तो मसाला या वांग्यांमध्ये पण भरला गेला पाहिजे. आता हे वांगे आपल्याला इथे शिजू द्यायचे आहे. परत एकदा मिक्स करून घेते आणि त्यावर एक झाकण ठेवते. त्या झाकणामुळे ती वांगी छान शिजल्या जाईल. त्यावर थोडं पाणी घालते. पाणी घातलं की काय होतं, खाली मसाला जळत नाही. आता थोडं चेक करून घेऊया 5 मिनटानंतर. बघा वांगे छान शिजून तयार आहेत. परत मी याला मिक्स करून घेतलं आहे. आता पाणी टाकते. जेवढं आपल्याला घट्ट रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी इथे घालायचं आहे. परत झाकून छान उकळी येऊ द्यायची आहे. इथे छान माझी भरल्या वांग्याची भाजी उकळलेली आहे. रस्सा पण छान जमला आहे. वांगे पण शिजलेले आहे. इथे आपली मसाला वांग्याची भाजी रेडी आहे. याला मी एका पातेल्यात ओतून घेते. बघा किती छान टेक्स्चर या भाजीला आलं आहे. इथे मसाला वांग्याची भाजी आता रेडी झालेली आहे. आता नेक्स्ट प्रोसिजर म्हणजे वांगे रेडी आहे. आता आपण कढी करायला घेऊया. त्यासाठी इथे मी एक पातेलं गरम करायला ठेवते. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकते. ॲक्च्युली मी गरम करायला ठेवलंच आहे. तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये आता जिरं, मोहरी आणि मिरची घालून घेऊया. मिरची फुटायला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये आता आपण अद्रक आणि लसूण टाकून घेऊया. इथे मी पेस्ट टाकलेली नाही आहे. इथे मी अद्रक आणि लसूण चिरून घेतलं आहे आणि ते इथे तेलामध्ये टाकते आहे. अद्रक लसूण झाल्यावर कढीपत्ता टाकूया. आता छान चमच्याने मिक्स करून घेते. थोडीशी हिंग घालते. परत मिक्स करून घेते चमच्याने. आता इथे हे तयार आहे. आता इथे आपण ते जे दही आहे दह्यामध्ये थोडं बेसन घालून मी फेटून ठेवलं होतं ते इथे टाकून दिलं आहे. थोडं पाणी घालते आणि मिक्स करून घेते. आता छान याला उकळी येईपर्यंत आपल्याला ही कढी कमी आचेवर होऊ द्यायची आहे. कढीला पण छान असा कलर आलेला आहे. तर मध्ये मध्ये चमच्याने फिरवत राहते. मिक्स करून घेते आणि उकळी यायला ठेवते. तर उकळी येणं सुरू झालं आहे. मध्ये मध्ये चमचा हलवत राहायचा, कारण नाहीतर कढी उतू जाते. मध्ये मध्ये चमचा फिरवत राहायचं आहे आपल्याला, कारण कढी उतू जायला नको. आता कढीला हळूहळू उकळी येत आहे.
मी खूप कमी आचेवर ठेवलं आहे, त्यामुळे ते हळूहळू होईल. उतू जायला नको, त्यामुळे आपण कमी आचेवरच ठेवते. कढी बघा, उकळताना याचा थोडा कलर चेंज होतो. आता इथे कढी उकळायला सुरुवात होते हळूहळू. हे बघा, इथे कढी छान उकळायला सुरुवात झाली आहे. कढी छान उकळली आहे आता आपली. आता याला चमच्याने फिरवून घेते, उतू जायला नको. तर मस्त आपली कढी रेडी आहे. कढी करता करताच मी वड्याचं बॅटर तयार ठेवलं होतं, तर थोडे वडे बनवून घेऊया. तळ हातावर एक गोळा घ्यायचा, गोल करून त्याला चपटा करायचा आणि त्याला छान तळून घ्यायचं आहे. इथे मी 2-3 वडे टाकून घेते आणि छान त्याला तळून घेते. पिवळ्या मुगाच्या डाळीचे बिना सालट्याचे हे वडे आहे. सालाची डाळ मी घेतली नव्हती, मी बिना सालाची डाळ घेतली होती. तर सुंदर आपले वडे तयार आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया. आता सोबतच मी थोडं भाज्याचं भिजवलं होतं, तर मी वडे झाले की त्याच तेलामध्ये भजे काढून घेणार आहे. पटकन भजे टाकते. भजे छान शिजू देते. वड्याची आणि भज्याची जी स्पेशल रेसिपी मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल. आता मी तयारच करून घेतलं होतं बॅटर, तर मी तुम्हाला काढून दाखवते. इथे आपले भजे आता झालेले आहे. थोडा ब्राउनिश कलर आला की ते काढून घ्यायचे. इथे मी आता भजे काढून घेते एका प्लेटमध्ये. ही प्लेट बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल. आता आपण ताट वाढून घेऊया. यामध्ये मी ठेवते भाजी, कढी. मी लेमन राईस बनवला होता, तर मी लेमन राईस ठेवून घेते. त्यानंतर वडे आणि भजे. मग आपली गरमागरम पुरणपोळी वाढून घेऊया, होळी स्पेशल, आणि चपाती. असं सुंदर आपलं होळी स्पेशल थाली तयार आहे. होळीच्या दिवशी अशी खास थाळी नक्की करून बघा आणि आपल्या कुटुंबासोबत याचा आनंद घ्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर कृपया कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही थाळी कशी वाटली. थँक्यू.